शूटर अधिक ताराचा जो मुलगा आपण 5,11,000 रुपये 5,11,000 रुपयाला घेतला. आणि एक रानोची मुलगी बरं. अधिक शूटरचं हे समजा आपण 1.5 लाखाला पाठ घेतली 4 किंवा ब्लड लाईनची आवडी थांबायला लागत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आता मला सांगा लाईनचा काय विषय आहे? ब्लड लाईन. ब्लड लाईनचं म्हणजे मोठं तथ्य आहे तिथं. बरं. जसं मला तरी माहिती आहे की संतोष नांदुरकर असे एकमेव शेळीपालक आहेत की अमरावतीमध्ये एकच आहे. तर नवीन शेळीपालन करणाऱ्यांनी आता तुम्ही बिटलच का जात निवडली? तर नमस्कार मित्रांनो, गुंड पाटील गोट फार्ममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज सांगायला आनंद होतोय, आज मी आहे अमरावतीमध्ये शिवशक्ती गोट फार्म इथं आज आलेलो आहे. भरपूर दिवस झालं शेळीपालनात काम करणारे आपल्यासोबत संतोष नांदुरकर सर आहेत. तर नमस्कार. नमस्कार. जे आपले शेतकरी वर्ग आहेत किंवा आमचे पाहणारे चाहते आहेत त्यांना तुमचा थोडासा परिचय द्या थोडक्यामध्ये. हां, तर माझं नाव संतोष वासुदेवराव नांदुरकर, राहणार नील कॉलनी अचलपूर, आणि आपला फार्म जवळ ते बेलज रस्त्याला आहे. बरं. अमरावती जिल्ह्यामध्ये. म्हणजे आपला फार्मचं लोकेशन काय आहे? म्हणजे जवळपास आपलं लोकेशन म्हणजे जवळ बेलज रस्त्याला, तालुका अचलपूर. तर इथं यांचा फार्म आहे. तर आज आपण एक 10 मिनिटं त्यांची मुलाखत घेणार आहे. तर मला सांगा सर, तुम्ही सुरुवात करताना कशी केली? आता किती वर्ष झालं तुम्ही शेळीपालनामध्ये आहात? सुरुवात करताना कसं झालं की आपल्या बिटलमध्येच एक आनंद होता. आणि सुरुवात करताना 20 शेळ्यापासून केली. एकदमच 20 शेळ्या आणल्या? हो, म्हणजे एकदम नाही आणल्या, तर अशा 5 आणल्या, 10 आणल्या, तर एकाच वर्षात 20 शेळ्या केल्या. ओके, म्हणजे एका वर्षामध्ये 20 शेळ्या डेव्हलप केल्या. हो. सुरुवात करताना म्हणजे आता किती शेळ्यांपासून? म्हणजे तुम्ही म्हणला 5 शेळ्यांपासून सुरुवात केली. बरोबर. तर आता नवीन जे शेळीपालक करू इच्छित आहेत किंवा नवीन जे शेळीपालन करणारा वर्ग आहे त्यांना काय सांगताल, किती शेळ्यांपासून सुरुवात करायची? आता ते कसं आहे की तसं 10 पासून व्यवस्थित होते. बरं. पण पैशाच्या अभावी जर 5 नाही आपण सुरुवात केली तर चांगलं आहे. समजा तुम्ही आता पहिल्यांदा 5+1 बोकड इथून सुरुवात केली. बरोबर. आता लहान मोठे आपल्याजवळ किती संख्या आहे? आता आपल्याकडे समजून घ्या लहान मोठे 70-75 लहान मोठे जनावर. 70-75. हो. आता ह्याचं व्यवस्थापन कसं करता? म्हणजे दिवसाचं रुटीन कसं राहतं का? व्यवस्थापन सकाळी प्राणी बाहेर काढले जाते. बरं. या कोट्यातून आपण पाहिलं त्या कोट्यातून तिथं बाहेर काढल्यानंतर झाडपूस वगैरे चारा पाणी टाकून द्यायले आणि पिले पाजून समजा, नंतर तिथंच आणि संध्याकाळचं. बरं. आता जसं मी शेड बघितलं, तुमचे 2 शेड आहेत. बरोबर. एक इकडं खुलं शेड केलेलं आहे जे की त्याच्यावरती पत्रवती पण काढलेले आहेत तुम्ही आता, आणि इकडं बंदिस्त आहे टोटली. म्हणजे हे असे का केलेले आहेत शेड, म्हणजे दोन्ही सांगू शकता का? आता आपलं हायटेक तर आहेच नाही समजा. बरं. त्यांना जेवढे आत आहे तेवढीच जागा बाहेर लागते. म्हणून ते ओपन म्हणजे प्लॅन थोडा आपला चुकला पहिले असं म्हणायला हरकत नाही. बरं. नाही माहिती असल्यामुळे. कारण जेवढे आत जागा तेवढीच बाहेर जागा लागते. तर बाहेर जागा लागत असल्यामुळं ते पत्रे काढून इकडे उपयोगाली आले. आता ते ओपन मध्ये झालं, नाही तर मग हे जर पूर्ण पॅक ठेवलं असतं तर आणखी बाहेर आपल्याला वाढीव करावं लागत होतं. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही चारा नियोजनाचं कसं काय डेव्हलपमेंट केलेली? चाऱ्या नियोजनामध्ये भारीमध्ये तर गेलो होतो. साध्यातच शेवरी, सुरबाबोड, नेपियर होतं. तर ते नेपियरचं काही एवढं पाहिजे तेवढं बकऱ्यांसाठी सूट नाही. तुती, आणि यावर्षी खास आले म्हणजे आता मेथी घास वाढवला जाते. मेथी घास, दशरथ घास असला तर चांगलं दशरथ घास राहिला ठीक आहे. तर नवीन शेळीपालन करणाऱ्यांनी आता तुम्ही बिटलच का जात निवडली? बिटल निवडण्यामागं कारण असं की पहिले तर आवडी, स्वतःची आवडी समजा, ठेवूक म्हणून जो आपण म्हणतो, आणि तिचं स्ट्रक्चर वगैरे सर्व, दूध भरपूर देण्याची क्षमता, तिला येणाऱ्यांना पैसे मिळते जास्त, तो एक भाग. म्हणजे आणि आर्थिक परिस्थिती जमण्यासाठी म्हणून नवीन शेळीपालकानं बिटल निवडलं. म्हणजे आता बघायला गेलं तर भरपूर शेळीपालकांच्या मी मुलाखती घेतल्या, त्यांचं म्हणणं येतं की बिटल एक अशी जात आहे की बाबा दूधवाढ चांगली आहे, त्याच्यामुळं पिल्लं चांगली झोपायला जातात. तुम्ही काय म्हणता याच्याबद्दल? हा, बरोबर आहे. चांगलं आहे, दूधवाढ आहे, आणि जे पिले बनणारे पिले चांगले आल्यामुळे स्ट्रक्चर येते. आता जसं मला तरी माहिती आहे की संतोष नांदुरकर असे एकमेव शेळीपालक आहेत की अमरावतीमध्ये एकच आहे. कारण ह्या विदर्भामध्ये तुमचा एकमेव फार्म आहे की बिटलचा आहे. बाकीचे असतील अजून मला माहित नाही, पण बिटलचं तरी फार्म आहे का? त्याबद्दल काय सांगता तुमचा? बिटलचा फार्म सुरुवातीला कसं डेअरिंग केल्यामुळं आमचा एक आहे. किती वर्ष झालं? आम्हाला 5 वर्ष झाले पूर्ण. 5 वर्ष. आणि
पिल्लांची विक्री कसं करता आता? कारण भरपूर लोकांचं म्हणणं येतं की आम्हाला बिटल विक्री करायला अडचण येते, पण आजपर्यंत तुम्हाला काय वाटलं? आम्हाला तर तशी काही अडचण आली नाही. बरं. ते मागचं मोठं कारण म्हणजे इथं फार्मही नाही मला जास्त. विदर्भात म्हणजे दोनच फार्म आहे, खामगाववाल्यांचा आहे फौजी गोट फार्म आणि अमरावतीमध्ये आमचा. बरं. आता या 5 वर्षात काय झालं की जे जे प्राणी गेले समोर इथं लोक होणार म्हणजे याच तुमच्या फार्मवरून गेलेले हां, प्राणी हां. आहे ते हां. त्यांनी आता कसं कोणाची इच्छा असते की आपल्याजवळ 10 झाले पाहिजे बाबा नंतरच व्हिडिओ टाकू म्हणून नाही, कोणाजवळ 5 झाले कोणाजवळ 10 झाले जसं नंतर आता- व्हिडिओ येतील. तर जसं आम्हाला तर विक्रीचा काही असा हे झाला नाही. जसं आता तुम्ही म्हटलं की आसपास फार्म डेव्हलप केलं, तर आता मला सांगा लाईनचा काय विषय, ब्लड लाईन? ब्लड लाईनचं म्हणजे मोठं तथ्य आहे तिथं बरं हॉस्पिटलमध्ये. बरं कारण आम्हाला थोडा लाच गेला सुरुवातीला. बरं म्हणजे कसं आपण तर ते आता जुने झाल्यामुळं आपण ते काढू शकतो त्या गोष्टी. हं. तर ते जे प्राणी कमी याचे असते ते त्याचे पिले वगैरे ते कमीच पैसा देणार. बरं. ब्लड लाईनचा मोठा रोल आहे. म्हणजे समजा आपले जे काही जनरल म्हणतो आपण, बरोबर. जनरल शेळ्या म्हणजे बेसिक लेवलच्या शेळ्या आहेत, त्या तेवढंच पैसे देणार मोजके आहेत. मोजके. पण ब्लड लाईन जर असेल तर पैसे जास्त आहे. तसे एक वंशावळ असते फ्रॉम. बरोबर. तर आता तुमच्याजवळ काय सांगताल, किती बोकड आहेत, किती शेळ्या आहेत? माझं कसं थोडं बोकडांमध्ये लाईनमध्ये मी जास्तच रुजत गेलो. बरं पहिले आपल्याजवळ एक रम्या नावाचा होता. बरं तो 70,000 रुपयाचा खाली व्हिडिओ. बरं. तर त्याचनुसार समजा 15,000 20,000 रुपयाचे किल्ले पिल्लं त्याला विकत दिले. होतं. हां हां हां. त्याचेही पैसे झाले आपल्याकडे. बरं नंतर 3 वर्षाच्या अगोदर शंभू अधिक एक दुसरा व्हिडिओ होता. बरं. शंभू 2,30,000चा होता. त्याप्रमाणे आणखी प्रमाण वाढलं, 35-40 पिले म्हणजे व्हायला लागले. किती वर्षापूर्वी 2,30,000 झालं? आपण 4 वर्षाच्या अगोदर. अरे बरं बरं. त्याचंही आपल्याला फळ चांगलं भेटलं समजा. आणि त्यानंतर जो आता तैमूर, आता तुमचा व्हिडिओ आपण लागला आजच्या तारखेला, त्याच्यात तैमूर आहे पंजाबचा, पम्मापाजी शिडोक्के लाईनचा. बरं. तर ते विशेष वजन बॉडी वाढ आहे ते. स्ट्रक्चरला परत हेड हो. म्हणजे माथा वगैरे कान भरपूर आहे त्याला. त्यामुळे विक्रीला आपल्याला काही असं त्रास नाही चालला, बट पिले काही आपल्याजवळ शिल्लक नसते. अजून किती आहेत बोकड आणि- तुमच्याकडे? टोटल बोकड किती? टोटल आणखी एक तो काळा टाकला तो आपण खाली लाईनचा आहे बरं गंधवटाबाच्या. बरं. तो कोणाकडून घेतलेला काय? तो सूर्यवंशीकडून घेतला होता आपण. सूर्यवंश सांगली. चांगली बरं सूर्यवंशी. बरं. आणि तो त्याचाही रिझल्ट चांगला आहे. हं. नंतर गोल्डीचं पिलू ते 6 महिन्याचं असताना 1.5 लाख रुपयाला घेतलं होतं. तुझं नाव काय त्याचं? ते नाव विसरलो मी जरा. बरं. नाव तर सध्या नाही येणार. 42 हाईट, हां. 13 महिने झाले त्याला, आता 2 दात सध्याच लावली त्यानं. कानाला किती आता? कानाला 20 आहे. 20 आहे. हो. खाली लाईनचाही 20 आहे. बरं तो जो आहे आपला पंजाब बाजी लाईनचा तोही आपण. तर हे सर्व लाईन कसं आवडी वाढत चालली तरी काही समाधान झालं नाही. हं. त्याच्यानंतर आता तुम्हाला समजा माहितीच आहे गंधवटाबाचं नवीन हो हो. शूटर अधिक ताराचा जो मुलगा आपण 5,11,000 रुपये. 5,11,000 रुपयाला घेतला. आणि एक रानोची मुलगी बरं. अधिक शूटरचं हे समजा आपण 1.5 लाखाला पाठ घेतली 4 महिने. किंवा- ब्लड लाईनची आवडी थांबायला लागत नाही. बरोबर आहे बरोबर आहे. ते कसं वाढत चाललं जरा. आता जसं म्हटलं तुम्ही पावसाळा आता तोंडावरती आला, तर पावसाळ्यामध्ये चारा नियोजनात काय करावं? पावसाळ्याचं चारा नियोजन म्हणजे सुक्यावर जास्त भर द्यायला पाहिजे. बरं. आता तुमच्याकडे काय काय आहे? आपल्याकडे हरभऱ्याचं कुटा, बरं तुरीचं भुसकट, हे दोनच आपण ठेवतो. बरं. पण भरपूर प्रमाणात ठेवतो. आता बघितलं तुम्ही गोडाऊन म्हणजे पूर्ण भरलेलं आहे. तर ते कसं नुसतं आपण पावसाळ्याचा विचार नाही तर सुक्याचा विचार 12ही महिने लागतेच. बरं. मधामधात थोडं लागतेच. आता पिल्लांचं काय सांगताल, कितीपासून कितीपर्यंत आजपर्यंत विकले? हो, पिले सुरुवातीचे आपले 2 महिने 3 महिने 4 महिन्यापर्यंत 25,000पर्यंत जात होते. बरं. त्या रम्याचा काळ जो सांगितला. हं. नंतर 35 मधात 35-40 पर्यंत झालं. कुठल्या बोकडापासून? जशी ब्लड लाईन हे झाली शंभूपासून, शंभूचे 35 ते 6 महिन्यापर्यंत 65 पर्यंत पिले घेतले बरं लोकांनी. आता कसं आता यायचे आहे समजा हे 50-55च्या अपेक्षा आहे. बरं बरं तर बरं. होतात पूर्ण. 100% होणार. आता हो. एवढे पैसे घालवलेत म्हणल्यावरती. आता वेळ लागते. तुम्ही जो आता म्हटला की 20 इंच कानावरती जो गोल्डीचा मुलगा आहे, त्याचा आजपर्यंत रिझल्ट वगैरे काय घेतला? नाही सध्यात नाही. आता नंतर म्हणजे आता बकऱ्या भरवल्या जातील. बरं. पुढच्या वर्षी 6 महिन्यात त्याचा रिझल्ट आता- पाहायला भेटेल आपल्याला. आता किती शेळ्या लोड आहेत? आता आपल्या 20 शेळ्या लोड आहेत.
विक्रीसाठी काय पिल्लं वगैरे? विक्रीसाठी तर नाही जास्त, पण कसं आता ज्याला समजा शौकाची कदर आहे हम्म. अशा माणसाची माग असली तर तसे आपल्याजवळ 4-5च समजा ते विक्रीसाठी आहे. विक्रीसाठी पिल्ले आहेत लहान. तर आता जे ब्लड लाईन चालू आहे मार्केटमध्ये, आता मी पण एक शेळी पालक आहे. तर आता तुम्ही म्हणताय की बाबा 5,11,000 रुपये ही कुठं तरी योग्य बाजू आहे का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे पैसे फिटणार का? गुंड पाटील ते कसं आहे की तसं थोडा वेळ वाटते की आपण लावणं गलत आहे बा, बरं. पण शौकीन लोक थांबायला तयार नाही. प्रत्येकाला वाटते 50 जनावरं आपल्या पोट्याला आहे तर 4 जनावरं जरा भारी रकमची असावी. म्हणजे जसं त्यामुळे की जसं आता मी बऱ्यापैकी फार्मवरती बघतोय की एक 4-5 जनावरं जेवढ्या किमतीचे आहेत तेवढ्या पूर्णच फार्म बाकी. तेवढा पूर्णच फार्म त्यांचा निम्मा जो फार्म आहे हो. तो पूर्ण एका किमतीचा राहतो. जसं आता तुम्ही म्हटलं की 5,11,000 रुपये खरेदी केली, बरोबर. नाही म्हटलं तर त्या 5,11,000 मध्ये तुम्ही जर एखादं 10 बकऱ्या होतात. आरामामध्ये येतात तेवढ्या बकऱ्या, असा विषय. अजून काय सांगताल नवीन शेळी पालकांना की बाबा कशी सुरुवात करावी? नवीन शेळी पालकांना कसं, जे आता तुम्ही म्हणलं की आम्ही जनरल पासून सुरुवात केली, बरोबर, नवीन शेळी पालकांना ब्लड लाईन पासून सुरुवात कशी करावी? ते कसं 10 प्राणी घ्यायचे आहे तर 2च घ्यायचे, पण चांगले चांगल्यावर घ्यायचे. घेतलं तर जर मजा आहे. आता पुढचं काय टार्गेट आहे आपलं शेळ्या वगैरे? टार्गेट आता आबापर्यंत पोचलो. बर. आता आपले फारुख भाऊ झाले, बरं. दया करतील तर एखादी म्हणजे आपण म्हणू त्याचे जसे अमीराची एखादी पाठ आहे, बर. संतोष टेल्लोरीची आहे, बर. म्हणून जे जे चांगले लोक आहेत ते 1-2 पाठं आपल्या घेऊ. काही आपल्या इथलं लोकांना जे 5 वर्षात आपण हे केलं त्याचं अजून डेव्हलप डेव्हलप करू जा. बरोबर आहे. तर तुमचा मोबाईल नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर सांगा, बरं. जेणेकरून जे नवीन शेळी पालक आहे तुमच्या आसपासल्या अमरावती असो, विदर्भ असो, तिकडल्या भागातील लोकांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल. माझा कॉन्टॅक्ट नंबर 77 98 09 74 26 आहे. बरं. त्यालाच व्हॉट्सअप आहे. ठीक कॉल नाही उचलला तर हे करायचं कारण नाही, म्हणा व्हॉट्सअपला जसं विचारलं तर तर चालेल. ज्यांना कुणाला नवीन विदर्भामध्ये शेळी पालन चालू करायचं किंवा शेड करायचं, जी आता नवीन पिढी आहे त्यांनी ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आता तुम्ही तुमचे जे सुपुत्र आहेत त्यांना पण मी विचारलं की पुढं काय प्लॅनिंग आहे, तर हे म्हणले ह्याच्यामध्ये जाता आपण करिअर करणार. बरोबर, आमचं तर फिट आहे समजा. सगळं म्हणजे जाग्यावरती आहे. आम्हाला तर परवडलं नसतं, परवडलं तरी आम्ही कसं एक सोडताना सोपं जाते, बरोबर, करताना लई कठीण जाते. कठीण जाते. तर मित्रांनो, एवढी छान अशी संतोष सरांनी आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. काही डाऊट असतील तर ते पण कमेंट्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये.